साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यावरून रंगलेला श्रेयवाद हा आरोप प्रत्यारोपात रूपांतर झाला असून सिन्नर नगर परिषदेच्या सत्ताधारी पक्षातील मात्र आमदार माणिकराव कोकाटे समर्थक असलेले उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले व माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांनी केलेल्या विरोधाचा व श्रेयवादाचा सिन्नर नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी देखील आपल्या शैलीत समाचार घेतला। आज सिन्नर शहरामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी चौक याचे नूतनीकरणाचे लोकार्पण आणि अण्णाभाऊ साठे नाट्यगृह या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला। हा कार्यक्रम राजकीय नव्हता, या सिन्नर शहराच्या वैभवात भर पडेल असा सांस्कृतिक कार्यक्रम होता। आमचे सहकारी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले आणि त्यासोबत असलेले बुबूजी देशमुख आणि एक दोन त्यांचे कार्यकर्ते त्यांनी आरोप केला की हा राजकीय दृष्टिकोनातून केला आहे। हा राजकीय दृष्टिकोनातून नसून हा सामाजिक दृष्ट सांस्कृतिक या भावनेतून हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी पार पडला आहे। आज तुम्ही बघितलं असेल की जवळपास 30 वर्ष पूर्ण झाली होती त्या वास्तूला। ती वास्तू होती छत्रपती शिवाजी महाराज चौकाची। त्या वास्तूचं नूतनीकरण करणं गरजेचं होतं। ते नूतनीकरणाची संकल्पना मान्य जनसेवक राजाभाऊ वाजी यांनी ठेवली आणि ती संकल्पना सर्व नगरसेवकाच्या माध्यमातून पार पडली। पण हा करायचा उद्देश एक होता की सर्व महाराष्ट्राचा आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्या दैवताचं पूजन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। त्या कर्तव्य म्हणून या सर्व सिन्नरकरांसाठी आजची ही भेट आहे असं मला वाटतं। परंतु बाळासाहेब उगले हे राजकारणाच्या पोटी असे वक्तव्य वापरणं हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला वाटतं। 2014 साली या नाट्यगृहाचं लोकार्पण केलं असं म्हटलं जातंय। केलं होतं, काही हरकत नाही, केलं असेल त्याच्याबद्दल आम्हाला काही वाद पण नाही। परंतु 2014 ते आम्ही सत्तेत येऊस्तोवर म्हणजे जवळपास डिसेंबर 2016 पर्यंत त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा कार्यक्रम का होऊ शकला नाही याची शोकांतिका आहे। कामच पूर्ण नव्हतं, परंतु लोकार्पण करण्याची जी घाई त्यांना राजकारणाला भेटली होती त्या घाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ते केलं। परंतु मला एक सांगायचा उद्देश आहे की जवळपास आम्ही सत्तेत आल्यानंतर 2017 पासून 2.5 वर्ष या ठिकाणचं इंटिरियर असलेल्या कामाला, इलेक्ट्रिकच्या कामाला, AC च्या कामाला लागले आणि मागच्या वेळेस मार्च 2020च्या वेळेस ह्या नाट्यगृहाचा शुभारंभ करण्याचं आम्ही धोरण अवलंबलं। परंतु कोविडच्या पार्श्वभूमीवर तो कार्यक्रम रद्द झाला आणि आज खरंच संभाजीराजांच्या हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी मी उपस्थित केला आणि त्यासाठी मी सत्तेतले नगरसेवक असेल की विरोधी गटातले नगरसेवक असेल या सर्वांना मी 5 दिवस आधी याबद्दल माहिती दिली होती आणि शोकांतिका अशी वाटते हा कार्यक्रम राजकीय नसून नगरपालिकेचे हे सर्व प्राबल्य तयार केले। नगरपालिकेच्या सिन्नर शहराच्या तालुक्यासाठी एक भूषणीय गोष्ट ही उपस्थित राहता आली नाही। ही शोकांतिका या विरोधी गटाची। बाळासाहेब उगले फक्त राजकारणाच्या बाबतीत बोलत आहेत, पण समाजकारण संस्कृती ही कुठे गेली असं मला एक त्या निमित्ताने सांगावं लागेल। तरी किमान प्रत्येक गोष्ट राजकारण नसतं, प्रत्येक गोष्ट तुमच्या ह्या भावनेचा नसतो। नगरपालिकेची निवडणूक येत राहील, राजकारणाच्या वेळेस राजकारणाविषयी बोललं जाईल, परंतु आता ही जी भावनी ह्या सिन्नरकरांच्या संस्कृतीची भावना होती अशी मला या निमित्तानं वाटतं। आणि नक्कीच हा सिन्नरकरांसाठी शुभारंभ होता। तुम्ही जर बघितलं असेल आजच्या कार्यक्रमानिमित्त संभाजीराजे सुद्धा बोलले एखाद्या गोष्टीचं 5 वर्षाने असेल 10 वर्षांनी त्याचं नूतनीकरण तुम्ही जर लोकांसाठी पुन्हा देत असेल तर शुभारंभ हा वाईट नसतो, हा नक्कीच चांगला असतो आणि हा करणं गरजेचं असतो। कारण की तुम्ही जर बघितलं असेल प्रत्येक घरात असेल, तुमची बिल्डिंग असेल, तुमचं नूतनीकरण असेल तर तुम्ही त्याला नव्याने उभारणी द्यायला पाहिजे। तोच कार्यक्रम आज आम्ही राजेंच्या हस्ते केला। त्याबद्दल जनसेवक राजाभाऊ होते, प्रकाशभाऊ होते, कारण की तुम्ही बघितलं ह्या सर्व गोष्टीची मुहूर्तमेढ, सर्व संकल्पना प्रकाश भाऊ असताना सुद्धा झालेल्या आहे आणि ती संकल्पना आज आम्ही सर्व मांडली। याबद्दल कुठल्या प्रकारचे राजकारण नसून एक सामाजिक आणि एक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि आपण जी काही टिप्पणी केली बाळासाहेब उगले आणि इतर पुन्हा राजकीय चुकीचं आहे असं या निमित्ताने विधान करतो आणि थांबतो।